नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत दीपज्योती या मालिकेतील दीप ह्याच्या खऱ्या आयुष्याविषयीची माहिती. तर दीपचं खरं नाव प्रसाद जवादे आहे. त्याचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला. दीप हा त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहे आणि त्याचं लग्न 18 नोव्हेंबर 2023 रोजी झाले. आता पाहूयात त्याच्या करिअरविषयीची माहिती. 2010 मध्ये त्याने झी मराठीच्या माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमध्ये होता. त्याचबरोबर 2011 मध्ये त्याने झी मराठीच्या अरुंधती या मालिकेमध्ये पहिली मुख्य भूमिका मिळाली. 2013 मध्ये त्यांना पुन्हा स्टार प्रवाहाच्या लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेत मुख्य भूमिकाही मिळाली. त्याचबरोबर 2015 मध्ये तो आसे ही कन्यादान यामध्येही दिसला. 2019 मध्ये त्यांनी एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये B.R. आंबेडकर यांची भूमिका साकारल्यानंतर तो प्रकाश झोतात आला आणि त्यानंतर त्याने 2022 मध्ये बिग बॉस मराठी 4 मध्ये भाग घेतला. त्याचबरोबर त्याने झी मराठीच्या पारो या मालिकेमध्ये आदित्यची सुद्धा मुख्य भूमिका साकारली होती आणि आता तो आपल्याला झी मराठीवरच दीपज्योती या मालिकेमध्ये दीपची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. आता पाहूयात त्याने मालिकांबरोबर चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यातील गुरु, श्री आणि श्रीमती सदाचारी, छिछोरे, मलंग, एक विलन परत येतो या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. आता पाहूयात त्याच्या फॅमिलीविषयीची माहिती. हे आहेत प्रसादचे आई आणि वडील आणि ही आहे प्रसादची खरी बायको. प्रसादचे इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या 80,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडचे अंदाजे 25 ते 30,000 इतके मानधन घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा झी मराठीवर नुकतीच चालू झालेली मालिका दीपज्योती या मालिकेमधील दीपची भूमिका आवडते का? आणि तुम्हाला सुद्धा प्रसाद हा अभिनेता आवडतो का? त्याचा अभिनय आवडतो का? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, अशाच सेलिब्रिटींच्या बायोग्राफी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.